मित्रमैत्रिणींनो, आज आपण वर्षातील सर्वात शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आहे. ऊर्जा आणि फलाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तिथी आणि पंचांगानुसार अक्षय तृतीयेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया ही तिथी सकाळी वैशाख शुद्ध तृतीया असून सकाळी सुरू होऊन पूर्ण दिवसभर अक्षय ऊर्जेचे वहन होणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे, जे चंद्राचे अत्यंत प्रिय नक्षत्र असून वृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. मित्रमैत्रिणींनो, योग दृष्टीने विचार केल्यास अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत, जे गुंतवणुकीसाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाचे आहे. अक्षय तृतीयेला अक्षय का म्हणतात आणि त्याचे पौराणिक संदर्भ काय आहेत जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, नाश होत नाही. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव म्हणजेच परशुराम जयंती याच दिवशी साजरी होते. असे मानले जाते की या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्यकर्म हे अनंत काळ टिकते. मित्रमैत्रिणींनो, हे आहे दिनविशेष. चला आता जाणून घेऊया अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून काय आहे महत्व. मित्रमैत्रिणींनो, 19 एप्रिल 2026 या तारखेचे अंकशास्त्रीय विश्लेषण आपण करूया. मूल्यांक 19 मध्ये 1 आणि 9 यांची बेरीज 10 होते आणि 10 म्हणजे अर्थातच 1 हा सूर्याचा अंक आहे, जो नेतृत्व आणि यशाचे प्रतीक आहे. भाग्यांक बघितला तर 7 येतो, कारण 19 अधिक 4 आणि 2026 यांची टोटल अर्थात बेरीज 34 येते आणि परत 3 आणि 4 मिळून 7 होतात, म्हणजेच भाग्यांक 7 आहे. 7 हा अंक केतूचा असून तो अध्यात्म, सखोल ज्ञान आणि अंतर्ज्ञानाशी संबंधित आहे. मित्रमैत्रिणींनो, यावरून आपण असे निष्कर्ष काढू शकतो की ही तारीख भौतिक प्रगती अर्थात सूर्य आणि आध्यात्मिक उन्नती केतू यांचा दुर्मिळ संगम दर्शवते. नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा मंत्र साधना करण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी आजचा दिवस नक्कीच पॉवरफुल असणार आहे. तेव्हा नक्की या संधीचा लाभ करून घ्यावा. मित्रमैत्रिणींनो, आता आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचे ग्रहमान. यावर्षी अक्षय तृतीया रविवारी येत आहे. याचा काय परिणाम होईल तर जाणून घेऊया. रविवार हा सूर्याचा वार आहे. अक्षय तृतीया आणि रविवार यांचा संयोग आरोग्य आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी उत्तम आहे. ज्यांना समाजात मान सन्मान हवा आहे, ज्यांची सरकारी कामे अडकली आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तेव्हा नक्की त्याप्रमाणे कर्म करा, प्रयत्न करा आणि सुरुवात नक्की करा. मित्रमैत्रिणींनो, जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या या अक्षय दिवशी कोणती विशेष उपाय किंवा उपासना करावी. तृतीयेच्या दिवशी कोणते करावे उपाय ज्यामुळे फलित अक्षय राहील. मित्रमैत्रिणींनो, आर्थिक वृद्धी आणि सुख समृद्धीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण हा उपाय नक्की करा, ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि चिरकाल टिकून राहील. यासाठी आपण लक्ष्मी यंत्राची किंवा कवडीची पूजा करून ती तिजोरीत ठेवू शकता. याबरोबरच आपण लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा कमीत कमी जप करावा आणि थोड्या वेळाने ती कवडी किंवा ते श्रीयंत्र आपण तिजोरीत ठेवावे. याबरोबरच आपण पितृदोषासाठी मातीचे माठ किंवा जलयुक्त कुंभ दान करावे. पितरांच्या तृप्तीसाठी हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. यानंतर वास्तुदोषासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते, तो म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण हळदीने स्वस्तिक काढावे आणि उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा आणि एक अगरबत्ती दाखवावी. मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच आपण उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना करा किंवा कुबेर कुंजी स्थापन करा आणि कुबेर देवतेचा मंत्र
नक्की बोला. यामुळेच लक्ष्मी चिरकाल टिकून राहील आणि समृद्धीही घरात येईल. तर आपण नक्की करणार ना हे उपाय? कमेंटद्वारे नक्की कळवा. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करतात. पण फक्त सोने खरेदी करून चालणार नाही, तर हा दिवस बाकीच्या गोष्टींसाठीही तुम्हाला शुभफलित प्राप्त करून देईल. आजकाल सोन्याचा रेट लोकांना परवडणार असे नाही, त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी घेऊ शकता, ज्यामुळे आपल्याला अक्षय फलित प्राप्त होईल. सोन्याच्या व्यतिरिक्त आपण जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता, जे स्थिर संपत्तीसाठी उत्तम आहे. यानंतर आपण वाहन किंवा यंत्रसामग्री खरेदी करू शकता, ज्यामुळे कामात गती मिळेल. आणि यानंतरच आपण आपल्या घरात शुद्ध वातावरण राहावे, ऊर्जेत सकारात्मक बदल घडावे आणि शुभ फलिते प्राप्त व्हावे, यासाठी देवाऱ्यात श्रीयंत्र किंवा स्फटिक श्रीयंत्र स्थापन करावे. याबरोबरच आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दान करण्यासाठी धान्य आणि गूळ खरेदी करून ते आपण दान करू शकता, जे अक्षय पुण्य आपल्याला पदरी पडेल. कारण फक्त खरेदी आपल्यासाठी होत नाही, आपल्यासाठी अक्षय फलित प्राप्त होतेच, त्याबरोबर हे पुण्य ही आपल्याला अक्षय राहावे यासाठी आपण धान्य आणि गूळ दान करू शकता. मोसमी फळे अर्थात आंबा याचेही आपण गरिबांना दान करू शकता, ज्यामुळे अक्षय पुण्य आपल्याला या दिवशी प्राप्त होईल. आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण त्यांच्या नावे त्यांना आवडणाऱ्या गोष्टींची घेऊन त्या त्यांच्या नावाने दान करू शकता. मित्रमैत्रिणींनो, हे उपाय नक्की अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आणि आपल्याला कसे वाटले हेही आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल आणि आपल्यालाही पुण्य मिळेल. अजून एक गोष्ट, आपल्यापैकी कुणाला काही समस्या असतील तर नक्कीच आपण ज्योतिषीय मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपल्या समस्यांचे निराकरण नक्की करून घ्या आणि आपला अनुभव नक्की पहावा. धन्यवाद.